ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू दंडा. आई बोली पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. नमस्कार रसिको. इन मीन टीन या खास टीनएजर्ससाठी असलेल्या कार्यक्रमामध्ये मी कुणाल लिमये आपलं अगदी हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याकडे आलेला टीनएजर मित्र आहे सदा पाटील. नमस्कार. नमस्कार. हे बघा, मी अजून नमस्कार करतोय ना, हा निषेध नोंदवून नमस्कार करतोय. हा का? का म्हणजे अहो, तुमचा तो गेटवरचा वॉचमॅन आहे ना, त्याला आत्ताच सांगून ठेवा, मी पुढच्या वेळेला जेव्हा येईन तेव्हा असं अडवायचं नाही, आणि अडवलं तर मी माझ्या पक्षाचा पूर्णच्या पूर्ण मोर्चा इथे घेऊन येईन. अरे तू काय युनियन लीडर आहेस का? हो, मी पुढारीच आहे. पुढारी? अरे मी तुला साधा सरळ सभ्य तरुण समजत होतो. हो, एक्सक्यूज मी, साधा सरळ म्हणजे तुम्हाला मी सभ्य वाटत नाही? अरे नाही नाही नाही, मी जस्ट आपला विनोद केला. सोडून दे, एवढं मनावर घेऊ नको रे. मला तू सांग, तू या कार्यक्रमात जो आलेला आहेस तो आता मग कुठलं गाऱ्हाणं मांडणार आहेस? मी घराणं म्हणायला आलोय म्हणजे इंजिनियरला जे विद्यार्थी जातात किंवा मेडिकलसाठी जे विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी तुम्ही कोचिंग क्लास उघडता. मग ज्यांना पुढारी व्हायचंय त्यांच्यासाठी कोचिंग क्लास का नाही उघडत? हो, म्हणजे तुला पुढारी व्हायचंय तर? हो, मला एक आदर्श आणि मोठा पुढारी व्हायचंय. का? का म्हणजे अहो, प्रश्नच चुकीचा आहे. एखाद्याला मेडिकलला जायचंय किंवा इंजिनिअरिंगला जायचंय तर त्याला तुम्ही असं विचारता का की तुला का जायचंय? नाही, बरोबर आहे तुझं, पण काय आहे की काहीतरी साध्य करायचं असेल म्हणून तुला पुढारी व्हायचं असेल ना? हो, करायचंय ना. हा. माझा फोटो मला नेहमी पेपरच्या पहिल्या पानावर बघायचंय. हा. नाही, आधी हिरो व्हायचं ठरवलं होतं, मग पण माझ्या बाबांनी मला सांगितलं स्वतःचा चेहरा जर आरशात बघ. मग पुढारीच व्हायचं ठरवलं. वा, बाबा हुशार आहे. नाही, पण मला काय म्हणायचंय की हे जे काही पुढारी वगैरे व्हायचं तू म्हणतोयस, कुठे काही समाजकारण, विद्यार्थी चळवळ काही सुरुवात वगैरे केली आहेस का? हो, चळवळ, कामगारांसाठी चळवळ सुरू केली मी. हो, आणि तेही माझ्याच घरात. अच्छा. बाई 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 बाई, अजून हा मुलगा लोळत पडलाय. अरे अगदी बापाच्या वळणावर गेलास तू. ए, मी जागा म्हटलं. अहो, मी फिरण्याच्या बाबतीत म्हणते. हेच आहे तुझं. काय? त्यांनी काही केलं तर तुझं आपलं सुरू होतं बापाच्या वळणावर गेलाय, बापाच्या वळणावर गेलाय, बापाच्या वळणावर गेलाय. अगं पण मी 4 पैसे कमवून आणतो हे का विसरतेस तू? ओ बाबा, सकाळ सकाळी काय पैशाच्या गोष्टी करता? हे आई, जरा आहे ना मला मोठा पुढारी होऊ दे, मग बघ बाबांना ना असं पैशात आहे ना, पैशात असा लोळवतो. लोळवतो? नाही नाही, लोळवेल तो. नाही, पैशाच्या राशीत लोळवेल. पण आता तू किती वेळ लोळत पडणार आहेस ते सांग. आई, थोडा वेळ झोपू दे ना ग. अगं, काल ते घरेलू कामगारांच्या मोर्चाला गेलो होतो. तरीच काल रात्री तुझ्या पोटऱ्यांवर वळ पाहिले मी. कसले होते रे ते? काही नाही ग, ते थोडस पोलिसांनी मारलं. अगं, आयुष्यभर मी माझ्या ऑफिसचे मोर्चे अटेंड केले, पण कधी पोलिसांचा मार खाल्ला नाही. नाही, अगदी बरोबर आहे बाबांचं. आई, कसं काय? आई, बाबा आहेत ना, शाळेमध्ये असताना धावण्याच्या शर्यतीत आहेत ना, नेहमी पहिले येत असतील. अरे वा, तुला कसं कळलं रे? कारण की कसं आहे आई, ज्याला जोरात धावायची गरज असते ना किंवा सवय असते त्याला कधीच पोलीस मारत नाहीत. पण तू का खाल्लास पोलिसांचा मार? तू नको रे बाळा असा मारबीर खाऊ. आई, ज्याला मोठं पुढारी व्हायचं असतं ना त्याला एक ना एक दिवस पोलिसांचा मार खावाच लागतो. ते जाऊ दे, उद्या आहे ना आम्ही पोलिसांच्या दंडुकेशाही विरुद्ध आहे ना मोर्चा काढतोय. हा, जमलं तर तुम्ही दोघंही या. अरे बाळा, याला आवरा. त्याला आवरणं शक्य नाहीये ग. का? नाही, मी त्याला सांगणार आहे, बाबा रे
तू दारू पी. हो वेडा आहे का मी? मी त्याला सांगेन दारू पी, म्हणजे त्याला दारूचं व्यसन लागलं ना तर त्या व्यसनापासून मी त्याला आवरू शकतो. पण राजकारणाचं व्यसन ज्या माणसाला लागलेलं असतं त्याला आवरणं कुणालाही शक्य नाही. मग आपण त्याला डॉक्टरला दाखवूया का? दाखवण्याची खरी गरज आहे, पण या जगाच्या पाठीवर या पुढारीपणाचं निदान कुठल्याही डॉक्टरला करता येणं शक्य नाही. मग आता आपण काय करायचं? शॉपिंगची वाट बघायची. काय? अगं म्हणजे लाल दिव्याच्या गाडीत बसून शॉपिंगला कधी जाता येईल तुला ह्याची वाट बघायची. आणि त्याआधी या गाढवाला पोलिसांनी तुरुंगात टाकला तर तूही जा ना. काय? म्हणजे तो नवीन पक्ष काढेल, आईचा पक्ष. नको 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 असं काही बोलू नका हो. मला काही माझं डोकं फिरलेलं आहे. एक तर सकाळपासून कामवाली आली नाहीये. काय सांगतेस? गंगू आली नाही? काय आली कशी नाही? शेजारचे शर्मा आहेत ना, त्यांच्या ड्रायव्हर बरोबर कालच पळून गेली. काय? हो, नवीन कामवाली येणार आहे, ऐश्वर्या. ऐश्वर्या कामवाली? हो, आणि स्वतःला राय समजते. आपकी क्या राय है इस बारे में? आल्यावर कळेल काय. अगं ही बघ आपल्या सदाची मैत्रीण आली वाटतं. ये बाळा ये बस. ए उठ. ए बस. ए उठ. बस ग. ए उठ. बस. उठ. बस. उठ. बस. 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 चुप. उठ. काय गे कामावर उशिरा का आलीस? वाईज लेट उठले. वाईज लेट उठली आणि आमची कामं वाईज लेट झाली असती तर? मग जाऊ का बरं? मग आता आले ना, जास्त बोलायचं काम नाही. वा बाजूला. यु नो मी थोडा कन्फ्युज्ड आहे की इथे नेमकी कामवाली आहे कोण? तू काही? ओ काका, कामवाली झाले म्हणून काय वाटेल ते सहन करून घेणार नाही. आणि मॅडम या महिन्यापासून पगार दुप्पट करायचा, कळलं? वय वल्या कचऱ्यासाठी अलग आणि सुक्या कचऱ्यासाठी अलग. आणि नाही केला तर म्या बी मग काम करणार नाही. ए तू जास्त रुबाबत बोलू नकोस हा. नाहीतर काय? नाहीतर काय? नाहीतर मी माझ्या मुलाला नाव सांगेन. तो घरेलू कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. काय ग आई? आला. बोलवलंस का? हो. अरे अभिषेक घालूया का गणपतीला? ही बघ 5 दिवस नाही झाले कामाला येऊन आणि पगार दुप्पट करून मागते. काय ग खरं आहे? वय अगं लाज नाही वाटत? फक्त दुप्पट वाढ मागिततेस. मग उचित आहे तिचं, न्याय आहे, रास आहे. हे बघा, तिच्या जर मागण्या पूर्ण नाही ना केल्यात तर आम्ही आंदोलन करू. हा, वेळ आली तर मोर्चाही काढू. काढा आंदोलन करा, मोर्चे काढा, काय वाटेल ते करा. 1 रुपया पगार वाढ देणार नाही मी. ए तू यांचा काही मनावर घेऊ नकोस. हा, हे बघ तुझा पगार वाढ होणार याची मी देतो तुला ऐश. कर बापाच्या जीवावर. आई बाबा तुम्ही हिचा पगार वाढ करणार आहात की नाही? आणि नुसता पगार वाढ करू नकोय तर काही लागलं खुपलं तर मलम, डोकं दुखायला लागलं तर बाम, आणि ताप बीप आल्यावर डॉक्टरचा खर्च हवाय. विमा पॉलिसी नको का? तेही काढलं तरी चालेल. गप्प बस. अजिबात काही मिळणार नाही. तू इकडनं चालती हो, आम्ही दुसरी कामवाली ठेवू. नको मी काम करते. थांब तू, कामाला हात नको लावूस. धमकी, प्रेशर टॅक्टिक्स, दबाव तंत्र. हे बघा अशा दबाव तंत्राला आहे ना आम्ही घाबरणार नाही. ए तू काम नको का करूस? अरे मग भांडी कोण घासणार? तुझा बाप? मी? मग निमूटपणे तिचा पगार वाढ करा. नाही, अजिबात नाही. ठीक आहे, मग आम्ही आंदोलन करू. सोसायटीतल्या सगळ्या कामवाल्यांचं काम बंद. बंद? हो नक्की? एकदम. शेजारची चव्हाणबाई आहे तिचं पण. या बाजूची शर्माबाई आहे तिचं. अगं तिचं पण. वरची मेहता आहे तिचं. अगं ते खालचे सावंत आहेत ना त्यांचं पण. नक्की? अगं सोसायटीतल्या जेवढ्या काम करणार आहेत ना तेवढ्या सगळ्यांचं काम बंद. बंद म्हणजे बंद. ठीक आहे, मग नाही वाढवत तुझा पगार, जा. माझं काय होणार?
तुम्ही गपचूप भांडी घासा. भांडी थांबू नकोस सांगत राहा. म्हणजे लीडर म्हणून तुझी पहिली असाइनमेंट सक्सेसफुल झाली की नाही? झाली तर. अहो माझ्या आईचं हे का बघून मी सोसायटीतल्या कंपाऊंड मध्ये गेलो आणि अनाऊन्स केलं की ज्या कामवाल्या त्यांनी आपलं काम सोडून घरी जा. मग काय शाळा सुटल्यासारख्या लहान मुलांसारख्या त्या धावत सुटल्या. आज 15 दिवस झाले एकही कामवाली आम्ही सोसायटीत येऊ दिली नाहीये. आणि सोसायटीतल्या बायकांनी हे सहन केलं? कसलं सहन करतायत या बायका? या बायकांना कामं जमली नाहीत म्हणून पुरुष मंडळींना सांगितली आणि मग पुरुषांना जमली नाहीत तर ते सगळे मोर्चा घेऊन माझ्या घरी आले. कुठे गेले ते पाटील? पाटील बाहेर या. आलो आलो. काय झालं? हो काय झालं? काय बोलताय? काय तुमच्या पोरांनी आमची साप वाट लावून टाकली. सगळ्या कामवाल्यांना पिटवलं. कामावरच येत नाही. पगार वाढवून मागतायत. बायका आमच्या आम्हाला सोडून चालल्यात. अरे वा, हे तर चांगलं झालं. म्हणजे आता अख्खी रात्र तुम्ही पत्ते कुठायला मोकळे झालात. हसता काय? इथे भांडी घासून घासून आमच्या हातांना चरे पडले. सकाळचा चहा सुद्धा स्वतःच्या हाताने करावा लागतो. अहो मग मी करून देऊ का तुम्हाला? आम्हालाच नाही, तुम्हाला सगळ्या सोसायटीला चहा करून द्यावा लागेल. आणि जेवणाचं काय? मी खानावळ काढतोय तुमच्या सगळ्यांसाठी. काय माणूस आहे? तुमच्या पोराने आमची वाट लावली त्याचं काहीच नाही. हा, वरून खवचट उत्तर देतात आम्हाला. तुम्ही तुमच्या चिरंजीवीला आवरणार कधी? नाही, त्याला आवरू शकत नाही बाबा, कारण माझ्याकडे वेळ नाही. हो, माझा सगळा वेळ भांडी घासण्यात जातो. हो बरोबर आहे, तुम्ही भांडीच घासा. मी काय म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मिळून एकदा त्याच्याशी सामुपचाराने बोलणी करा. हो, सामुपचाराने बोलायला तो काय पुढारी आहे का? हो आहे मी पुढारी. गरिबांचा वाली, कामगारांचा कैवारी. अरे आवाज कुणाचा? कुणाचाच नाही. ए आई, अगं पण ह्या सगळ्या बायका गेल्या कुठे? दुपारचा कुकुरी शो बघायला गेले असतील. हे सदा, तू कामवाल्यांचा संप मागे घेणारच की नाही? जाम वांदे होतात रे, बायकोने कामवाले सोडून गेल्यामुळे. बायकोचं ठीक आहे, पण कामवाली तरी आम्हाला परत मिळून दे रे. अरे म्हणजे तुम्हाला बायकोपेक्षा कामवाली जास्त महत्वाची वाटते? साहजिकच आहे. त्यांची बायको वर्षातून एकदा तरी माहेरी जाते बाळंतपणासाठी. आणि तू काय बोलतेस? असं म्हणतोय मी. सदा फालतू गोष्टी नकोयत मला. ताबडतोब हे पुढारीपणाचे धंदे बंद कर, नाही तर घरातून हाकलून लावीन मी. त्यापेक्षा त्याचं लग्न करून द्या. लग्न झाल्यावर बायको त्याला चेचून काढेल, त्यावेळी त्याचे डोळे उघडतील. हे बघ सदा, आपण मांडवली करूया. हो, तुम्हाला काय कळतंय का? मांडवली करायला मी काय गुंड वाटलो? अहो पुढारी आहे मी, पुढारी. हे बघ, तू तुझा संप मागे घे, आम्ही तुला पालिकेच्या निवडणुकीत निवडून देऊ. ठीक आहे, प्रॉमिस. प्रॉमिस. चला 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 चला, म्हणजे माझं लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचं स्वप्न पूर्ण होणार. हे काय स्वप्न बंगलं म्हणजे? अगं म्हणजे हा किमान नगरसेवक म्हणून जरी निवडून आला ना, तरी तुला हिरव्या कंच कचऱ्याच्या गाडीतून फिरता येईल. हॅलो हॅलो, हा ऍश. ऍश आपली. माझं हॅलो सांग. ऍश, मी सदा बोलतोय. फिदा नाही ग, सदा. हा अगं ऐक ना, आजपासून तू कामावरती ये. अगं पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण आपल्या संघटनेतल्या बाकीच्या म्हणजे इतर बायकांना तर कामावरती पाठव. काय? ठीक आहे. ओके बाय. काय नाही काय कुठे काहीच नाही. हे बघा मंडळी, आपल्या ज्या वाटाघाटी आहेत ना, त्या आपण अशाच पुढे चालू ठेवू. पण काय झालं काय? पण नाही कुठे काय, काहीच नाही. हे बघा, तुम्हाला जे काही पाहिजे ते तुमच्या इच्छेप्रमाणे आपण करू. मी आश्वासन देतो ना. खरं सांगा, नुसती आश्वासनं नको. नाही. हो, झाला तुमचा लेख पुढारी, आता आश्वासने द्यायला लागला. काय रे, ऐश्वर्या काय म्हणाली, येते ना कामावर? नाही. अगं तिने दुसऱ्या सोसायटीत काम घेतलंय. काय? थांबा ह, जरा बेशुद्ध पडते. एक मिनिट.
तू कसली बेशुद्ध पडतेस? बेशुद्ध पडायची वेळ माझी आहे. एक मिनिट. काय झालं? अरे दोघे बेशुद्ध पडू देत नाही मला. काय झालं? नुसती ऐश्वर्या नाही, आपल्या सगळ्यांच्या कामवाल्या दुसरीकडे कामाला गेलेत. हे सगळ्या सदामुळे झालंय. काय चोपा याला. ह्याला नाही, याच्या बापाला चोपा. अशा मुलाला जन्म दिल्याबद्दल. किती दिलाय? अरे म्हणजे एकूण चंपीच झाली तुझी त्या दिवशी. हो, पण चंपी झाले तर त्याचं मला काही असं वाटत नाही. कारण की पुढारी होण्यासाठी चंपी होणं आवश्यकच असतं. हा? उद्या जर कोणी मोर्चामध्ये माईक फेकून मारला किंवा जोडा फेकून मारल्या तर त्याचा धक्का बसायला नको ना. अरे वा, म्हणजे लिडरशिपचे सगळे गुण आहेत तुझ्यामध्ये. हो हो हो, 100%. पण हे सगळे गुण असताना मी अजूनपर्यंत पुढारी का नाही झालो किंवा पुढारी होण्यासाठी मला कसं वागायला हवं हे तुम्ही मला सांगू शकता? मी? हा. अरे हे मला जमलं असतं तर मी नसतो का पुढारी झालो? नाही नाही, पण मुळात तुला नक्की काय व्हायचंय आणि कशासाठी व्हायचंय या तऱ्हेच्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले डॉक्टर राजेंद्र बर्वे. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. या डॉक्टर. नमस्कार. 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 बसा. तर डॉक्टर, आमचा हा जो मित्र आहे सदा पाटील, येस सदा, याला सदासाठी लीडर व्हायचंय. तर थोडेसे काही घोळ आहेत त्याच्या मनात, तर तुम्ही याला कसं काय मार्गदर्शन करा? तसं त्याचे कपडे बिडे पण लीडरशिपला शोभणारे घालून आलेला आहे. मला आवडलं पहिली गोष्ट म्हणजे त्याला काहीतरी समाजाशी कनेक्टेड आहे तो आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यात तुला इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो का? बरोबर. लीडरशिप हा एक मार्ग आहे, त्याचा नक्कीच मार्ग आहे आणि तो चांगला आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो की तरुण वर्गाकडे लीडरशिप गुण नाहीत, तर आपल्या सदाकडे आहेत ते. फक्त काय माहितीये सदा, लीडरशिप ही गोष्ट आपल्याला वाटते तितकी सोपी अजिबातच नाही. आणि ज्या संघर्षात्मक पवित्र्यात तू गेलेला आहेस त्याच्यामध्ये तर लीडरशिप आहे का गुंडगिरी आहे ह्या माझ्या मनामध्ये जरा शंका निर्माण झालेली आहे. म्हणजे अशा अर्थानं की जे आपल्याला करायचं आहे त्याच्या पुढची आपली क्लिअर व्हिजन पाहिजे. मी तुला एक छोटंसं उदाहरण देतो. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतनं आपल्या देशात आले. त्यावेळेला टिळक युगाचा अस्त झाला होता असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर गांधीजी आले आणि त्यांनी पहिली गोष्ट काय केली असेल तर ते संपूर्ण भारत हिंडले. त्यांनी भारतातल्या सगळ्या माणसांची दुःख जाणून घेतली, त्यांच्या समस्या काय त्या जाणून घेतल्या. त्यांनी असं सांगितलं नाही की मी तुमचा पुढारी आहे, मी मला तुमचा नेता माना, असं ते कधीच म्हणाले नाहीत. ते सगळ्या माणसांची त्यांच्या समस्यांशी एकरूप झाले, त्यांच्या सगळ्या समस्या सोडवून त्यांनी समजून घेतल्या आणि मग वेगवेगळे मार्ग त्यांनी अवलंबले. ते मार्ग असे होते की ज्याच्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये त्यांनी एक असा विश्वास निर्माण केला की माझ्यामध्ये माझे प्रश्न सोडवण्याची ताकद आहे. ही एक त्यांची खूप ब्रॉडर विजन होती. एक खूप वेगळ्या विशाल दृष्टिकोनातनं ते या सगळ्या गोष्टीकडे पाहत होते. ते स्वतः खूप अभ्यासू होते. स्वतः त्यांनी आपल्या मनाशी खूप विचार केला. जो चांगला लीडर असतो ना तो आपल्या मनाशी खूप काहीतरी त्यांनी योजना केलेली असते. त्याच्या मनात एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार करण्याकरता तो लोकांच्या बरोबर असतो. लोकांच्या समस्या त्यांना कुठनं निर्माण झाल्या, कशा निर्माण झाल्या याच्याविषयी तो नेहमी बोलत असतो. तुझा अप्रोच हा मी संघर्ष कसा करू शकेन या गोष्टीकडे होता. आणि तिथेच तुला विरोधाची ठिणगी पडली, ती तुझ्या घरातूनच पडली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तू करतो आहेस, तुझे विचार चुकीचे आहेत असं नाही, परंतु त्या विचारामध्ये जेवढी परिपक्वता यायला पाहिजे ती नाहीये. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, लीडर हा आपल्याला फक्त वाटतो की संघर्ष करणारा असतो, पण बेसिकली लीडर हा, एखादा पुढारी हा आपल्याला सगळे एकत्र येऊन आपण काय करू शकतो, बरोबर, म्हणजे कोऑपरेट एकमेकांना कसं करू शकतो याचा तो विचार करत असतो. बरोबर. आणि लीडर म्हणजे फक्त मोर्चा घेऊन जाणारा नाही ना. वेगळ्या प्रकारे आपण आपल्या समाजाचा अभ्यास करण्याकरता वेगळ्या विषयाचाही अभ्यास करू शकतो आणि त्यानुसार आपलं वर्तन असायला पाहिजे. आपल्याला दिसतं आपल्या देशामध्ये आपण म्हणतो लीडरशिपचं फेल्युअर आहे असं आपण म्हणतो. का बरं? कारण त्यांचं स्वतःचं वर्तन, स्वतःचं वागणं, त्यांनी त्यांचे विचार
या गोष्टीचा त्यांनी स्वतः मनाशी खूप विचार केलेला असतो आणि त्यानुसार त्यांचं वागणं असतं. आता मला एक गोष्ट खूप सदाची आवडली, ती म्हणजे त्याच्यात खूप उत्साह आहे ना. किती उत्साह आहे त्याला, केवढी एनर्जी आहे तुझ्याकडे. आणि ही एनर्जी खूप आवश्यक आहे आणि महत्वाची आहे. लीडरला एनर्जी लागते कारण खूप काम करावं लागतं. फक्त ती एनर्जी आपण कशी वापरायची ते लक्षात घेतलं पाहिजे. मी नेहमी उदाहरण देतो. आपल्याला बघ असं होतं सदा की दिवाळीमध्ये आपण छोटे ते अनार लावतो ना आणि ते एकदम पेटतात, खूप प्रकाश पडतो आणि काही करण्याच्या आधीच ते विझून गेलेले असतात. हो, तसा तुझा उत्साह असता कामा नये. तुझा उत्साह टिकणारा असला पाहिजे. तो कसा वापरायचा हे तुला कळलं पाहिजे. याच्याकरता विजन पाहिजे, याच्याकरता विचार पाहिजे, कोऑपरेशन पाहिजे आणि कम्युनिकेशन पाहिजे. आज तुझ्या भाषेमध्ये तू किती लोकांना आपल्या बरोबर घेऊ शकतोस आणि त्यांना किती विचार देऊ शकतोस ही महत्वाची गोष्ट आहे. एक प्रश्न फक्त विचारावं असं वाटेल की साधारणतः म्हणजे सदासारखी मुलं मुळात फार कमी असतात की जी पुढारी हा शब्द जाऊ दे, त्याला पुढारी व्हायचंय किंवा पण मुळात नेतृत्व गुण. तर या तऱ्हेचा की राजकारण किंवा समाजकारण यामध्ये जाण्याचा विचार करणारी मुलं मुळातच कमी असतात. नक्कीच. तर जी मुलं तो विचार करतात विद्यार्थी चळवळीपासून, त्यांनी साधारणतः कुठच्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. माझे खूप मित्र आहेत या अशा चळवळीत असणारे, पण मी त्यांना प्रत्येकाला एकच सांगतो की तुमचा जी गोष्ट तुम्ही करता आहात त्या गोष्टीचा किती अभ्यास केलेला आहे, त्या गोष्टीचा तुम्ही सायंटिफिक सर्व्हे किती केलेला आहे. एक काळ होता की जिथे फक्त आपल्या उत्साहाच्या आणि एनर्जीच्या जोरावर आपण पुढे जाऊ शकत होतो, पण आज आपल्याला नुसतं या उत्साहामधनं भडकवायचं नाहीये, तर आपल्याला सोल्युशन द्यायचं, आपल्याला उत्तरं शोधायची आहेत आणि त्याची काहीतरी उत्तरं आपल्याकडे असली पाहिजेत आणि ती योग्य दिशेने त्या समाजाला आपल्याला घेऊन जायचं आहे. याचे गुण चांगले आहेत, पण मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट की तू अजून विद्यार्थी आहेस हे विसरू नकोस. आणि नेता हा आजन्म विद्यार्थी असतो, तो सातत्याने अभ्यास करत असतो आणि त्याच्याकरता तो चांगले नेत्यांचे आपल्यासमोर आदर्श ठेवत असतो आणि त्यांच्याप्रमाणे आपल्या वागण्यामध्ये ती स्किल्स डेव्हलप करत असतो. मला असं वाटतं की या मुलामध्ये ही जी एक छान अंकुर मला दिसतो आहे, तो त्याचा खूप छान वृक्ष व्हावा आणि सगळ्या समाजाला त्याची सावली मिळावी असं मला वाटतंय. पण त्याला खतपाणी घालायला पाहिजे. हो, नक्की. श्रमाचं, पेशन्सचं, चिकाटीचं, विचाराचं. सदा मला वाटतं ही गोष्ट सदा सर्वदा सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची. रसिक हो, काही गोष्टी अशा असतात की कुणीतरी सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नाही. स्पेशली आपण जेव्हा नेतृत्व गुणाबद्दल म्हणत असतो तेव्हा नेता हा मुळात द्रष्टा असावा लागतो. त्याच्याकडे ते बघण्याची दृष्टी असावी लागते जे आपल्या सामान्यांच्या नजरेला दिसू शकत नाही. कुठेतरी आत्ता डॉक्टरांनी म्हटलं तसं याच्याकडे गुण आहेत, आता ते जोपासायचे का उधळायचे हे आपल्यावर असतं. पुढारी होणं ही खरंच चांगली गोष्ट आहे, कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण एखादी गोष्ट करणार असू तर ती कायमच चांगली असते. आणि एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता होणं ही तर त्यासाठीची पहिली पायरी आहे. फक्त एकच गोष्ट फार महत्वाची आहे, पुढारी होण्यामागचं आपलं ध्येय काय. आपल्या बरोबर लाल दिव्याची गाडी असावी हे जर ध्येय असेल तर मला नाही वाटत पुढारी होणं हे इतकं वर्थ आहे. लोकांसाठी तळमळीने काम करणं, लोकांच्या समस्या सोडवणं, जे आपण आजपर्यंत समाजासाठी करू शकलो नाही ते करणं हे जर ध्येय असेल तर पुढारी होणं हे नक्की चांगलं आहे. कारण लाल दिव्याची गाडी आज असणार आहे, उद्या नसेल. जे राहील ते आपण केलेलं काम, जो राहील तो लोकांच्या मनात आपण दिलेला आनंद, जे राहील ते या देशाचं फेडलेलं ऋण. डॉक्टर, आज तुम्ही जे मार्गदर्शन केलं सदाला आणि पर्यायाने आपल्या प्रेक्षकांना, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार. गरिबांचा क्वाली. आवडली तुझी एंट्री? आवडली एंट्री, आवडली. आणि हो मॅडम, कामवाली झाले म्हणून काय हो काका, कामवाली काय झालं? चल. नाहीतर काय? नाहीतर मी माझ्या मुलाला नाव सांगेन. तो कामगार घरेलू, सॉरी, कामगार घरेलू काय ते घरेलू कामगार संघाचा. कृपया
1 रुपया पगार वाढ देणार नाही मी. शाबास. ए तू यांचा काही मनावर घेऊ नकोस हा. हे बघ मी तुझा पगार वाढ